प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजे काय आणि 175(3) ची म्हणजे FIR ची डायरेक्शनची ऑर्डर म्हणजे काय याबाबत आपण थोडक्यात पाहूयात. तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादा दखलपात्र गुन्हा घडला आहे आणि त्या गुन्ह्याची रीतसर तक्रार पोलीस स्टेशनला द्यायला गेल्यानंतर दखलपात्र गुन्हा असून सुद्धा जर पोलिसांनी याबाबत तुमची तक्रार नोंदवून घेतली नाही, तर जो FIR बाबत जी प्रक्रिया सांगितलेली आहे त्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी त्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणजेच की आपण नंतर SP-कडे त्याबाबत तक्रार करायची आहे, लेखी तक्रार करायची आहे, बाय पोस्ट करायची आहे. या सर्व प्रोसिजर व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जेव्हा SP आणि संबंधित पोलीस ठाणे प्रभारी हे ज्यावेळेस तुमच्या अर्जावरची दखल घेत नाहीत, गुन्हा नोंद करत नाहीत, म्हणजेच की FIR नोंद करत नाही, त्यावेळेस आपण एक अर्ज माननीय न्यायालयाला करतो. म्हणजेच की 175 उपकलम 3 मध्ये सांगितलेलं आहे. तर 175 उपकलम 1 मध्ये सांगितलं आहे की पोलीस दखलपात्र गुन्ह्याचा तपास करू शकतात. तसेच 175 उपकलम 3 मध्ये सांगितलेलं आहे की कलम 210 प्रमाणे ज्या संबंधित न्यायालयाला एखाद्या गुन्ह्याची दखल घेण्याचे अधिकार आहेत त्या कार्यक्षेत्रातील, असे न्यायालय सुद्धा तपासाचे आदेश देऊ शकतं. म्हणजेच 175(3) जुनं CRPC मधील 156(3). त्यावेळेस आपण अशा प्रकारचा अर्ज कलम 175(3) प्रमाणे ज्यावेळेस आपण एखाद्या कोर्टासमोर दाखल करतो, त्यावेळेस आता नवीन कायद्याप्रमाणे कोर्ट एक गोष्ट पाहिल की 175(3) प्रमाणे जो अर्ज आलेला आहे त्याबाबत कलम 173 उपकलम 4 मधील तुम्ही पूर्तता केली आहे का. म्हणजेच की तुम्ही पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून SP-कडे गेलात का, किंवा SP-कडे तसा लेखी अर्ज केलेला आहे का, लेखी तक्रार केलेली आहे का, प्रथम ते पाहिल. त्याचसोबत अशा प्रकारची तक्रार आम्ही तिथे दिली होती याबाबतचं शपथपत्र पाहिल. म्हणजेच की तुमच्या तक्रारीसोबत शपथपत्र देखील असणं गरजेचं आहे. आणि असं शपथपत्र पाहिल्यानंतर कोर्ट स्वतः याबाबत इन्क्वायरी करू शकतं, किंवा त्याचसोबत पोलिसांचं काय म्हणणं आहे हे देखील म्हणणं मागवू शकतं नवीन कायद्याप्रमाणे. आणि त्यानंतर कोर्ट ऑर्डर सच अँड इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच की तपासाचे आदेश कोर्ट देऊ शकतं. तपासाचे आदेश देऊ शकतं म्हणजे त्यावेळेस FIR चे डायरेक्शन कोर्ट